शोध आणि संशोधन या एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक असा विषय की त्याविषयीचं सखोल, गहन, परिपूर्ण आणि समग्र ज्ञान उपलब्ध करायचं. आणि दुसरा असा तो विषय ज्याचा समग्र, सखोल आणि गहन ज्ञान उपलब्ध करून घेणं महत्वाचं आहे. ते प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने करण्याची वाटचाल. कसे, कधी, कुठे, कशा प्रकारे याविषयीचं सखोल ज्ञान जे जाणण्यायोग्य आहे त्याकरिता काय करावं लागेल ते संशोधन. मोठी जबाबदारीची आणि मोलाची गोष्ट आहे. कारण एकदा समजलं की ठिकाण काय आहे तर त्या दिशेचा प्रवास चालणं हे महत्वाचं ठरतं. तो प्रवास कसा, कधी, कुठे, कोणत्या मूलभूत आणि महत्वाच्या गोष्टी स्मरणात ठेवून करायचा, हे सारं काही संशोधनात मोडतं. संशोधनामध्ये प्राप्त झालेलं ज्ञान, त्याचा ताळा पडताळा परिपूर्णतेनं करून आपल्याला ती महत्वपूर्ण गोष्ट, विषय समजून घ्यायची असते की ज्याचा शोध घेण्याचे आपण ठरवलेले असते. त्याचा शोध घेण्याच्या दृष्टीने केलेली वाटचाल. अशा त्या जाणण्यायोग्य विषयाच्या दिशेने कराव्याच्या वाटचालीमध्ये अतिशय महत्वपूर्ण गोष्टी ज्या वाटचाल करणाऱ्याला ज्ञात असल्या पाहिजे. त्याकरिता कोणते नियम पाळावे लागतील, कुठल्या पद्धतीने तो शोध करावा लागेल, कशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केला तर तो फोल ठरेल. आणि संशोधनाच्या अंती शोध पूर्ण झाल्याबद्दलची स्पष्ट खूण कोणती, त्याची स्पष्टता कशावर ओळखून घ्यायची, हीच ती गोष्ट, हाच तो विषय ज्याच्या शोधासाठी आपण संशोधन केलं होतं. अशा या शोध आणि संशोधनाच्या दोन्हीच्याही बाबतीत ती स्पष्टता आपल्या अंतरंगात, आपल्या मनात असली पाहिजे. आणि त्यायोगे केलेल्या वाटचालीतून प्राप्त झालेल्या गोष्टी, समजलेल्या गोष्टी याच त्या शोध कार्यासाठी संयोजित असलेल्या विषयालाच परिपूर्णपणे संबंधित आहे. हेच ते मूळ ज्याचा आपण शोध घेत होतो हे आपल्याला परिपूर्णपणे समजलं पाहिजे. धन्यवाद.